तिच्याकडचे दूध चांगले नव्हते. नंबर 2, तिचे दूध विकण्याकडे लक्ष नव्हते. नंबर 3, तिला उशीर झाला होता. नंबर 4, दिवस मावळला होता. उत्तर या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, तिला उशीर झाला होता. अगदी बरोबर. तर तिला उशीर झाला होता. अतिशय सोपा पॅसेज आलेला आहे बघा. 2013चा प्रश्न पेपर आहे, त्यामुळे सोपा वाटतोय आपल्याला. ओके, चला पुढे जाऊया आपण. त्यानंतर पुढे वाचणार आहेत क्रांती मोडसे मॅडम. रेडी राहा पुढचा प्रश्न वाचण्यासाठी. बाकीच्यांनी माईक म्यूट करा. मावळणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. वाचा ना, वाचा क्रांती मॅडम. हा, मावळणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय वाचा. मावळणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय काय सर? पर्याय ना, थांबणे, ओघळणे, माळणे आणि उगवणे. उत्तरही सांगा तुम्ही आता. उगवणे. तुम्हाला कोणीतरी उत्तर सांगते का? नाही सर, ते चुकून बोलले, ते काय, सॉरी सर. नाही काही प्रॉब्लेम नाही. चला पुढे जाऊया आपण. मांजरेकर सर, वाचा प्रश्न. ओके सर. हिरा गडावर का जाऊ शकत नव्हती? त्याचे पर्याय आहे: 1, दुधाचे भांडे भरले नव्हते. 2, तिचे बाळ झोपले नव्हते. 3, तिच्यावर गवळण नव्हती. आणि 4, तिचे बाळ झोपले होते. हिरा गडावर का जाऊ शकत नव्हती? काय उत्तर आहे याचं? सांगा सर तुम्ही. तिचे बाळ झोपले नव्हते सर. ओके, म्हणजे ती बाळाला झोपवत होती, त्यामुळे तिला उशीर होऊन गेला. बरोबर आहे की नाही? त्यामुळे ती जाऊ शकत नव्हती. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न कोण वाचणार आहे? मी नाव घेतोय इथून. राजेंद्र पावरा सर. ओके सर. ते दरवाजे उघडतात हे वाक्य अपूर्ण भूतकाळात लिहा. 1, त्यांनी दरवाजे उघडले. 2, ते दरवाजे उघडतील. 3, ते दरवाजे उघडत होते. 4, त्यांनी दरवाजे उघडले होते. तुम्हीच उत्तर सांगा या प्रश्नाचं आता. ते दरवाजे उघडतात हे वाक्य अपूर्ण भूतकाळात लिहायचे. म्हणजे भूतकाळात प्रकार जे असतात: पूर्ण भूतकाळ, चालू भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ. 4 नंबर. 4 नंबर, त्यांनी दरवाजे उघडले होते. वेगळं कोणाचं उत्तर आहे का? हँडरेज आलेलं आहे मला. नंबर 3. एक मिनिट, डायरेक्ट उत्तर देऊ नका. डायरेक्ट उत्तर कृपया देऊ नका. आपण सगळ्यांना संधी देऊया. श्री बच्चा मॅडम, उत्तर सांगा. पर्याय क्रमांक 3, ते दरवाजे उघडत होते. अतिशय बरोबर उत्तर आहे. पावरा सर, यामध्ये सुधारणा करा. ते दरवाजे उघडतात असं वाक्य आहे, ते आपल्याला भूतकाळात घेऊन जायचं आहे. भूतकाळातली क्रिया दाखवायची आणि अपूर्ण भूतकाळाची दाखवायची आहे, म्हणून ते असं वाक्य येईल. त्यांनी दरवाजे उघडले असं येणार नाही, ते वर्तमान काळात जाईल. ते दरवाजे उघडतील हे वाक्य भविष्य काळात जाईल. त्यांनी दरवाजे उघडले होते हे वाक्य भूतकाळाचं वाटतंय, पण उघडले होते म्हणजे उघडण्याची क्रिया पूर्ण झालेली होती, त्यामुळे चौथा पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 3 अतिशय बरोबर आहे. ते दरवाजे उघडत होते. नूतन गरुड मॅडम, पुढचा प्रश्न वाचा. चला. अजून एक उतारा आलेला आहे इथे, तो वाचायचा आहे. नूतन गरुड मॅडम, वाचता पूर्ण उतारा? हो सर. ओके, स्टार्ट करताय मग उतारा वाचायला. ओके. एक मिनिट. बाकीच्यांनी नोटबुक पेन काढून ठेवा आणि काळजीपूर्वक, तुम्हाला सुद्धा उतारा दिसतोय, तुम्ही सुद्धा बघा, त्या सुद्धा वाचतील, त्यामुळे लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. स्टार्ट. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार मनात आला की मला एकलव्याची आठवण येते. गुरु द्रोणाचार्यांनी त्याला विद्या देण्याचे नाकारले, पण त्याचे विद्याप्रेम इतके उत्कट होते की त्याने द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा तयार केला आणि त्याच्या समोर स्वप्रयत्नाने अशी धनुर्विद्या मिळवली की तो धनुर्विद्येत सर्वश्रेष्ठ झाला. सर पुढे काय? ग्रंथ हे सुद्धा असेच गुरु असतात. परदेशात शिकत असताना बाबासाहेब
बाबासाहेब आंबेडकरांजवळ पुस्तके घ्यायला पैसे नसत, म्हणून ते ग्रंथालयात जाऊन बसत. जितका वेळ ग्रंथालय उघडे असेल तितका वेळ ते तिथे पुस्तके वाचण्यात घालवत. जेवणात वेळ वाया जाऊ नये म्हणून वाचता वाचता ग्रंथपालांची नजर चुकवून पावाचे 2 तुकडे खात. ग्रंथपालांनी एकदा ते पाहिले व त्यांना बोलावून म्हणाले, वाचक महाशय, ग्रंथालयात बसून काहीही खायला मनाई आहे, हे आपल्याला माहित नाही काय? भिंतीवरचा तो फलक पाहिला नाही काय? आंबेडकर म्हणाले, नियम मला माहित आहे, पण काय करू? पुस्तके घेण्या इतके पैसे माझ्याजवळ नाहीत, म्हणून ग्रंथालय जितका वेळ उघडे असते तितका वेळ बसून एक क्षणही वाया न घालवता वाचतो. मग वाचता वाचता 2 घास खाऊन घेतो. झाले. ग्रंथपाल म्हणाले, नियम माहीत असून तुम्ही तो मोडला आहे, तुम्हाला आता शिक्षा करावी लागेल. आंबेडकर म्हणाले, अपराधाची माफी असावी, उपाशी पोटी इथे वाचत बसेन, मग तर झाले. ग्रंथपाल म्हणाले, नियम माहीत असून अपराध करणाऱ्याला माफ करता येत नाही, समजलात? आंबेडकर म्हणाले, ग्रंथालयाचे दरवाजे माझ्यासाठी बंद करण्याची शिक्षा सोडून दुसरी कोणतीही शिक्षा भोगायला मी तयार आहे. ग्रंथपाल म्हणाले, शब्द दिला आहेस, मागून फिरवणार नाहीस ना? आंबेडकर म्हणाले, दिलेला शब्द मोडला तर वाचून उपयोगच काय? ग्रंथपाल म्हणाले, वाचक महाशय, ऐका तर शिक्षा. उद्यापासून तुम्ही माझ्याबरोबर जेवायचे. मी 2 माणसांचे जेवण घरून आणत जाईन. आंबेडकरांचे डोळे भरून आले आणि म्हणाले, अशी प्रेमशिक्षा कोण नाकारेल? अतिशय छान उतारा सुद्धा आहे, जी आपल्याला मोटिवेशन देऊन जातोय हा उतारा. आणि विशेष म्हणजे नूतन गरुड मॅडम यांनी अतिशय व्यवस्थितरित्या आरोह अवरोहचा वापर करून उतारा वाचलेला आहे. त्याचा पहिला प्रश्न मी वाचण्यासाठी आमंत्रित करतोय या ठिकाणी वैशाली महाजन मॅडम यांना. हो सर. आंबेडकर पुस्तके वाचता वाचता पावाचे 2 तुकडे खात. कारण पर्याय 1, त्यांना पाव आवडत असे. पर्याय 2, जेवणात वेळ वाया जाऊ नये म्हणून. पर्याय 3, त्यांना पुस्तके वाचताना खायला आवडत असे म्हणून. 4, त्यांना ग्रंथालयाचा नियम माहित नव्हता. महाजन मॅडम, तुम्हीच उत्तर सांगायचे. आंबेडकर पुस्तके वाचता वाचता पावाचे 2 तुकडे खात, कारण काय होतं? सर, पर्याय 2, जेवणात वेळ वाया जाऊ नये म्हणून. अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड. माईक म्यूट करा. शबाना मॅडम, पुढचा प्रश्न वाचायचा आहे. शबाना मॅडम. हो सर. उतार्यावरून ग्रंथपालाचा कोणता गुण दिसून येतो? ऑप्शन 1, ग्रंथप्रेम. ऑप्शन 2, नियम मोडणे. ऑप्शन 3, प्रेमळपणा. आणि ऑप्शन 4, निर्दयपणा. तुमचं उत्तर काय आहे? प्रेमळपणा. अगदी बरोबर. सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. 2013चे प्रश्न आहे ते, त्यामुळे सोपे प्रश्न आहेत. चला, पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचं नाव मी घेतोय, आमंत्रित करतोय स्वप्नील कोठावदे यांना. प्रश्न वाचायचा आहे, उत्तर पण द्यायचंय. स्वप्नील कोठावदे सर. ओके, ते कायम कामात असतील. दीपाली गायकवाड मॅडम. एकलव्यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य ठरेल? शिल्पकार, श्रेष्ठ शिष्य, 3 श्रेष्ठ गुरु, 4 श्रेष्ठ योद्धा. 2 सर, श्रेष्ठ शिष्य. अगदी बरोबर. अतिशय छान. चला, पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढच्या प्रश्नासाठी मी आमंत्रित करतोय निलिमा ढोले मॅडम यांना. निलिमा ढोले मॅडम. बर, त्यांना जमणार नाही, लहान बाळ आहे त्यांच्या घरी. पुढचं नाव घेतोय मी तोपर्यंत. हर्षदा वाकडे. यस सर. मनाई शब्दात वाचू का सर? 1 बंदी, 2 परवानगी, 3 जबरदस्ती. वाचत कोण आहे आता? निलिमा मॅडम वाचताय की हर्षदा मॅडम? हर्षदा वाकडे.
हा हर्षदा मॅडम वाचून घ्या. निलिमा मॅडमला प्रश्न देतो मी. वाचा. मनाई शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए बंदी, 2 परवानगी, 3 जबरदस्ती, 4 संमती. सर सांगा उत्तर सांगू? उत्तर. सांगा ना सांगा. ऑप्शन बंदी. मनाई म्हणजे बंदी. अगदी बरोबर. माईक म्यूट करा. निलिमा बघा हे प्रश्न सोपे आहेत, काही अडचण नसेल. अडचण आली तर हँड रेस करून विचारू शकतात. निलिमा मॅडम वाचा. वाचून उपयोगच काय हे वाक्यविधानार्थी करा. पर्याय क्रमांक 1 वाचनाचा उपयोग होईल. वाचनाचा काय उपयोग? वाचून उपयोग नाही. वाचन करूच नाही. सांगा उत्तर. आता वाचून उपयोगच काय हे वाक्य कोणतं आहे? तर ते प्रश्नार्थी वाक्य. प्रश्न विचारलेला वाक्य. हो. तुम्हाला आता ते विधानार्थी करायचे. तुम्हाला वाक्यांचे प्रकार माहिती आहे, त्यातलं विधानार्थी वाक्य करा. वाचून उपयोगच काय याचं विधानार्थी काय वाक्य तयार होईल? वाचून उपयोग नाही. अगदी बरोबर. बहुत बढिया. वाचनाचा उपयोग होईल असं वाक्य इथे लागू पडत नाहीये. वाचनाचा काय उपयोग म्हणजे तोच प्रश्न पुन्हा विचारलाय. चौथा पर्याय तर बसतच नाही कशात, म्हणून तिसरा पर्याय अगदी बरोबर आहे. अभिनंदन. बहुत बढिया. चला पुढचा प्रश्न मी देतोय. खैरनार म्हणून जे नवीन जॉईन झालेले आहेत त्यांनी माईक ऑन करायचा आहे त्यांचा. चंदू खैरनार म्हणून जे आहेत त्यांनी वाचायचा आहे पुढचा प्रश्न. वाचताय का सर? खैरनार सर वाचताय का? चला वेद पाठक मॅडम वाचा प्रश्न. हो सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये एकलव्याचा कोणता गुण दिसून येतो? 1 गुरुप्रेम, 2 पुस्तक प्रेम, 3 धनुर्विद्या, 4 उत्कट विद्याप्रेम. तर उत्तर आहे पुस्तक प्रेम. काय काय? पुस्तक प्रेम. बर अजून वेगळं पुस्तक प्रेम. सर उत्कट विद्याप्रेम पण उत्कट विद्याप्रेम पण होऊ शकतो सर. उत्कट विद्याप्रेम सर. बर 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 बर. 4 नंबर. या प्रश्नाचं उत्तर जे आहे डॉक्टर आंबेडकरांमध्ये. आता माईक म्यूट करा सगळेजण. डॉक्टर आंबेडकरांमध्ये एकलव्याचा कोणता गुण दिसतो? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उत्कट गुरु. उत्कट विद्याप्रेम. मी सांगतो ना उत्कट विद्याप्रेम हे उत्तर आहे. कसं असतं एकलव्याचं धनुर्विद्येमध्ये जसं पूर्ण फोकस होता दिलेलं होतं एकलव्याने, तसंच डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःला झोकून दिलेलं होतं, म्हणून उत्कट विद्याप्रेम हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. चला जवळजवळ 22 विद्यार्थी आता जॉईन झालेले आहेत. आता कोणाचं वाचायचं राहिलं त्यांचं नाव घेतो मी. प्रीती मॅडम वाचताय का? हो सर. ओके वाचा. वाचनाच्या या चाचणीत तुम्ही गुणदान कसे कराल? प्रश्न. धर्मशाला कुठे आहे? उत्तर. 1 हिमाचल प्रदेशात. 2 धर्मशाला हिमाचल प्रदेशात आहे. 1 उत्तर 2 ला 2 गुण, उत्तर 1 ला 0 गुण. 2 उत्तर 1 ला 1 गुण, उत्तर 2 ला 2 गुण. 3 उत्तर 1 ला 2 गुण, उत्तर 2 ला 2 गुण. 4 उत्तर 2 ला 1.5 गुण, उत्तर 1 ला 1 गुण. उत्तर तुम्हीच सांगायचंय आता. उत्तर 2 सर. उत्तर 1 ला 1 गुण आणि उत्तर 2 ला 2 गुण. उत्तर कोणी दिलं आता हे? मी सर. कोणी? राजलक्ष्मी. हा राजलक्ष्मी मॅडमने उत्तर दिलं. काय उत्तर दिलं तुम्ही? पर्याय क्रमांक सांगा ना मला. 2 नंबर. पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2. ओके अजून वेगळं उत्तर आहे कोणाचं? वेगळं उत्तर आहे?
सर पर्याय क्रमांक 1 उत्तर 2 ला 2 गुण, उत्तर 1 ला 0 गुण. कोणी वाचलं? कारण त्या ठिकाणी प्रीती बनगे सर. बर. कारण वाक्य 2 मध्ये पूर्ण वाक्यात उत्तर दिलेलं आहे आणि वाक्य 1 हे डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे सर. ओके. अजून वेगळं उत्तर आहे कोणाचं? तीन का सर? ऑप्शन 3. आनंद सर मलाच प्रश्न विचारतात रोज. 3 का? नाही सर, ऑप्शन 3 सर. नाही 3 सर. ऑप्शन 3 हे उत्तर बरोबर आहे. कारण वरती प्रश्न काय म्हटलेलं आहे ते वाचत जा. समान गुण विभागून म्हणजे उत्तर कशा पण प्रकारे लिहिले सर? हा बरोबर. तर तिथे दिलेलं आहे वाचनाची चाचणी. बरोबर. आता वाचन केल्यानंतर चाचणी घेतलेली आहे सरांनी. मुलांना एक उतारा वाचायला दिला, ते कागद जमा करून घेतले, पुस्तकं जमा केले आणि प्रश्न विचारला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता पॅसेज वाचला, मग धर्मशाला कुठे? तर मग आता जो विद्यार्थी पूर्ण वाक्य लक्षात ठेवू शकत नाही तो डायरेक्ट सांगेल हिमाचल प्रदेशात. वाक्यात बोलायची सवय आहे तो काय बोलेल? धर्मशाला हिमाचल प्रदेशात आहे. मग काय फरक पडला? आता वाचनाची चाचणी आहे ना, लिखाणाची नाहीये. त्याला वाचूनच म्हणजे त्याने वाचलेलं होतं आणि त्याच्यावर विचारलं होतं. आता धर्मशाला कुठे आहे? हिमाचल प्रदेशात म्हटलं तरी बरोबर आहे. आणि धर्मशाला हिमाचल प्रदेशात आहे असं पूर्ण वाक्य म्हटलं तरी बरोबर आहे. म्हणून उत्तर 1 ला सुद्धा आपल्याला 2 गुण द्यावे लागतील आणि उत्तर 2 ला सुद्धा 2 गुण द्यावे लागतील. त्यामुळे अशा प्रश्नांमध्ये गफलत करू नका. कन्फ्यूज आणि कन्क्ल्युजन काढता आलं पाहिजे. कन्फ्यूज मात्र व्हायचं नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. मीना गुरु मॅडम जॉईन झालेल्या आहेत. त्या आता प्रश्न वाचणार आहेत पुढचा. ओके. विस्तृत वाचन म्हणजे पर्याय क्रमांक 1 अपरिचित शब्दांच्या अर्थाचा अंदाज बांधणे. 2 विषय सर्वसाधारणपणे समजण्यासाठी व आनंदासाठी वाचणे. 3 मध्यवर्ती कल्पना समजण्यासाठी वाचणे. 4 उतार्याच्या सर्वसाधारण आशयाबाबत अनुमान करणे. तुम्हाला नाही तर मी दुसऱ्यांना विचारतो. सांगताय उत्तर? विस्तृत वाचन म्हणजे काय? डिटेल मध्ये रीडिंग करणं म्हणजे काय? चला प्रियंका मॅडम उत्तर द्या. पर्याय क्रमांक 4 सर. उतार्याच्या सर्वसाधारण आशयाबाबत अनुमान करणे. असं तुमचं उत्तर आहे. अजून वेगळं उत्तर कोणाचं? आनंद मांजरेकर. पर्याय क्रमांक 1 अपरिचित शब्दांचा अर्थांचा अंदाज बांधणे सर. पर्याय क्रमांक 1. बर. अजून वेगळं उत्तर? राजश्री बच्चाव. पर्याय क्रमांक 1 अपरिचित शब्दांच्या अर्थाचा अंदाज बांधणे. नाही. अजून वेगळं उत्तर? शबाना मॅडम. पर्याय क्रमांक 2 विषय सर्वसाधारणपणे समजण्यासाठी व आनंदासाठी वाचणे. कोणी उत्तर दिले आता? शहा आयशा. अगदी बरोबर उत्तर दिलंय. हे बाकीचे पर्याय मी नाही घेत होतो म्हणून हे उत्तर दिलं की तुम्ही मनापासून उत्तर दिलं ते अगोदर सांगा मला. आयशा मॅडम. बोला सर. हा, हे उत्तर तुम्ही का निवडलं? मला असा प्रश्न आहे थोडा. विस्तृत वाचन म्हणजे विस्तृतचा अर्थ म्हणजे काही विषय सर्वसाधारणपणे समजण्यासाठी असतो आणि मग जो विषय घेतलेला असतो तो आनंदपणे वाचण्यासाठी असतो तो. बरोबर. अतिशय बरोबर उत्तर दिलंय आयशा शाह मॅडम. खूप खूप अभिनंदन. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. विस्तृत वाचन करतो आपण तर तो विषय सर्वसाधारणपणे समजण्यासाठी व ते आनंदासाठी वाचतो. जसं की एखादं वृत्तपत्र आलंय, वृत्तपत्र वाचताना एखादी घटना घडलेली असते, मग ती घटना आपण वाचून काढतो. त्याचा आता समजा इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकला, मग आपण वाचत बघतो अरे कोणी जास्त रन केले, कोणी कमी रन केले. हे थोडं विषय सर्वसाधारणपणे समजून घेतो आणि त्यानंतर मग त्याच्यातून एक वेगळा आनंद आपल्याला मिळत असतो. पण ती बातमी कशा प्रकारची आहे त्याच्यावर तो आनंद असतो. कारण वाचनाचं साहित्य कोणते त्याच्यावर आपल्या भावभावना अवलंबून असतात.
बरोबर आहे की नाही. किंवा मग जर एखादी वाईट घटना असेल, जसं की ते श्रद्धा वाकलकरची काही घटना आहे माझ्या मते, अशा घटना वाचल्या की मग अंगावर आपल्या शहारे येतात. चला मी आता पुढचं टार्गेट देतोय. रुपाली मॅडम काल पण जॉईन नव्हत्या तुम्ही, रुपाली साकुरे. हो हो, काल मी लेट जॉईन केलं होतं. काही हरकत नाही. हे बघा, हे सगळे लेक्चर्स मी रेकॉर्ड करतोय आता, आणि रेकॉर्ड सगळे एकत्र करून युट्यूबची ठराविक लिंक फक्त तुमच्या ठराविक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, त्यामुळे तुम्हाला तो फायदा होणार आहे. वाचताय पण? हो हो. श्रवण कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी शिक्षकाने एक कृती तयार केली आहे. ही चाचणी कशावर आधारित असावी? 1. विद्यार्थ्यांनी चित्राचा अर्थ लावणे. 2. लघुपट पाहून त्याचे परीक्षण करणे. 3. ध्वनिमुद्रणावर आधारित तालिका पूर्ण करणे. आणि 4. मजकूर मोठ्याने वाचण्याची चाचणी घेणे. उत्तर सांगता येईल तुम्हाला? श्रवण कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी शिक्षकाने एक कृती तयार केली आहे. ही चाचणी कशावर आधारित असावी? चौधरी मॅडम, तुम्ही हँड रेज केलाय, उत्तर सांगा. येस सर, ऑप्शन क्रमांक 3. तेच का उत्तर सांगताय तुम्ही? बरोबर. त्या उत्तरावर का ठाम आहात तुम्ही? कारण सर श्रवण कौशल्यासाठी ध्वनी मुद्रणावर आधारित तालिका पूर्ण करण्याची चाचणी घेणार, कारण श्रवण कौशल्य आहे ना त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी. अगदी बरोबर उत्तर दिलंय, अभिनंदन तुमचं. तर श्रवण कौशल्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, श्रवण कौशल्य काय तर ऐकण्याच्या संदर्भात आहे. मग तिथे मजकूर मोठ्याने वाचणं किंवा लघुपट पाहून विद्यार्थ्यांनी चित्राचा, तर साधारणपणे ध्वनी मुद्रण असेल, त्याच्यावर तालिका पूर्ण करायला सांगणं अतिशय बरोबर उत्तर, आणि त्याचं विश्लेषण सुद्धा मॅडमने दिलेलं आहे. चौधरी मॅडम पुढचा प्रश्न वाचताय? येस सर. वाचा. पृच्छाधारित अध्ययनामध्ये 1. शिक्षक विद्यार्थ्यांना कृती देऊन अध्ययनाला मदत करतो. 2. विद्यार्थी स्वतःच्या पद्धतीने प्रश्न विचारतात. 3. 1 व 2 दोन्ही. 4 फक्त 2. ओके, याचं उत्तर द्यायचंय. सर, पृच्छाधारितचा अर्थ काय होतो? प्रश्न विचारणे ना सर. सांगू का सर? यस. ऑप्शन 2 सर. ऑप्शन 2, त्याचा अर्थ सांगा आधी. पृच्छा पद्धत म्हणजे सर प्रश्न विचारणे ना. पृच्छा म्हणजे प्रश्न विचारणे, म्हणजे विद्यार्थ्यांना जी शंका असते ती शिक्षकांना विचारतात विद्यार्थी. सर दोन्ही पण असू शकतात ना पर्याय? बघा, चौथा पर्याय येऊ शकत नाही का? नाही, ऐका ना. पृच्छाधारित जी अध्ययन आहे त्याच्यामध्ये साधारणपणे विद्यार्थ्याची, आवाज येतोय ना माझा? हो सर. त्याची जिज्ञासा वृत्ती जागृत केली जाते, म्हणजे प्रश्नांची देवाणघेवाण होते एका अर्थाने, प्रश्न उत्तरांची. तर यामध्ये विद्यार्थी स्वतःच्या पद्धतीने प्रश्न विचारतात, अगदी बरोबर. आणि अजून एक त्याच्यामधला महत्वाचा दुवा आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना कृती देऊन अध्ययनाला मदत करत असतात. तर हे पृच्छाधारित अध्ययनामध्ये दोन्ही घटना महत्वाच्या आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जो आहे आपला, तो ऑप्शन नंबर 3 काय आहे, तर तो म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना देऊन अध्ययनाला मदत करतात आणि विद्यार्थी स्वतःच्या पद्धतीने प्रश्न विचारतात. मग याच्यामध्ये एखादा उपक्रम असेल, प्रकल्प असेल, तर एखादी कृती दिली जाईल, विद्यार्थी मग प्रश्न विचारतील, बरोबर आहे की नाही. मग प्रश्न विचारले मग आपल्याला उत्तर द्यावे. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांसमोर 2 पाण्याचे ग्लास भरलेले आहेत काचेचे. एका ग्लासमध्ये मिठाचं पाणी, एकामध्ये साधं पाणी आहे. मग बटाटा घेतला, एक साध्या पाण्यात टाकून पाहिला, मग तो मिठाच्या पाण्यात टाकला, बरोबर आहे की नाही. विद्यार्थी पहिले निरीक्षण करतील, मग शिक्षक कृती करायला लावतील त्यांना. मग त्यानंतर मग विद्यार्थी प्रश्न विचारतील, सर यातून काय शिकायला मिळालं. मग त्यावेळी शिक्षक सांगतील, यातून आपल्याला घनता शिकायला मिळाली, बरोबर आहे की नाही. म्हणजे जिथे क्षारता होती तिथे त्या पाण्याची घनता काय झाली, वाढलेली आहे. मग ज्या मिठाच्या पाण्यामध्ये तो बटाटा तरंगायला लागला, कारण बटाट्याच्या घनतेपेक्षा किंवा अंड्याच्या घनतेपेक्षा
त्या मिठाच्या पाण्याची घनता जास्त आहे. जसं की जगामध्ये एक समुद्र आहे, तिथे आपण बुडू शकत नाही. काय नाव आहे त्या समुद्राचं? डेड सी, मृत समुद्र. अगदी बरोबर. तो इस्रायल जॉर्डन नदीच्या आसपास आहे तो. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. अतिशय छान चर्चात्मक पद्धतीने आपलं लेक्चर चालू आहे आणि ह्याच चर्चा आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत, लक्षात ठेवा एक्झाम मध्ये. चला मी पुढचं नाव घेतोय. ज्यांनी अजून आज वाचनच केलेलं नाहीये असं कोणी शिल्लक आहे का? मला बघू द्या. मी वाचू सर. हा वाचा. शाह मॅडम. नदी आपल्याला जीवन देते या वाक्यात कोणता अलंकार आहे? फर्स्ट श्लेष, सेकंड अतिशयोक्ती, थर्ड रूपक, फोर्थ उत्प्रेक्षा. आपल्याला अलंकार सुद्धा माहिती पाहिजे मराठीमध्ये, बरोबर आहे की नाही? शब्द अलंकार आहेत आणि अर्थ अलंकार आहेत. तर याचं उत्तर सांगता येईल का शाह मॅडम तुम्हाला? कोण उत्तर सांगतं? नदी आपल्याला जीवन देते या वाक्यात कोणता अलंकार आहे? प्रियंका मॅडम बोला. श्लेष अलंकार आहे सर. अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे. कारण की सर जीवन याचा अर्थ जल पण होतंय आणि जगणंही होतंय. दोन्ही अर्थाने जेव्हा येतं तिथे श्लेष अलंकार होतो. अगदी बरोबर. अतिशय छान विश्लेषण केलंय त्यांनी. तर श्लेष अलंकार आहे या ठिकाणी. श्लेष अलंकारामध्ये जो पर्यायी शब्द असतो त्याचे दोन अर्थ असतात. जीवनाचे दोन अर्थ आहेत, जीवन आणि पाणी. नदी जीवन देते, नदी पाणी सुद्धा देते. अतिशय छान उत्तर दिलंय. ओके, बहुत बढिया मॅडम. बाकी मग अतिशयोक्ती अलंकार माहितीये तुम्हाला? दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, वगैरे वगैरे. रूपक अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार. तुम्ही वाचन पण चालू ठेवा बरं का सगळ्यांनी. हे फक्त आपण काही दिवस आपण काय करणार आहोत, या प्रश्नपत्रिका जरा हाताखालून घालणार आहोत, डोळ्याखालून, म्हणजे तुम्हाला आयडिया तरी येईल. मला एक सांगा, तुम्हाला इझी पद्धत आपली चालली, पट्टे सगळ्यांना हँड रेज करा वाटल्यास किंवा चॅट बॉक्स मध्ये टाका. कारण या पद्धतीने जर गेलो तर आपल्याला आधी समजेल प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ही गोष्ट फार महत्वाची आहे. हेमलता मॅडम म्हणून जॉईन झालेल्या आहेत. त्यांनी प्रश्न काल परवा नव्हत्या वाटतं त्या जॉईन. अच्छा मॅडम, तुम्ही हेडफोन लावलाय का मॅडम? काय सर? तुम्ही हेडफोन इयरफोन लावलेत का? हो सर. इयरफोन लावल्याचा तोटा असा होतो, तुम्ही ते जे इयरफोनवर जिथे बोलताय ना ते जरा लांब धरायचं. कधी पण जवळ धरलं तर ते श्वासांचा आवाज येत होतो. लांब पकडा. ओके ओके. वाचा प्रश्न. वाचनपूर्व तासिकेत प्रत्यक्ष वाचन सामग्री न वापरता चर्चा करणे हे पुढील पैकी कशाशी सर्वात जास्त संबंधित आहे? एक, जनकसूत्री रचनांतरवादी पद्धती, जनरेटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन्स अप्रोच. 2, रासीय पद्धती, रसेस मेथड. 3, व्याकरण भाषांतर पद्धती, ग्रामर ट्रान्सलेशन मेथड. 4, श्रवण भाषण पद्धती, ऑडिओ लिग्नेचर्स मेथड्स. सर एक मिनिट, 141 क्वेश्चन नाही घेतला. राहिलाय का तो? 140 घेतला आणि आपला जीवन. एक क्वेश्चन राहिलाय. आता हा वाचला गेलाय ना, हा पूर्ण करून घेऊ आपण आधी आणि मग पुढचा बघू. याचं उत्तर कोणी सांगू शकतं का? हॅलो सर. हॅलो सर. सांगा, वाचा, उत्तर सांगा. नाही, शंका होती सर की हे तिसरं आणि चौथं ठीक आहे, पद्धती माहिती आहेत, पण हे राशी आणि जनकसूत्री हे पद्धती माहित नाहीयेत कशा आहेत त्यामुळे. बरं ते सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं आहे की याचं उत्तर अगोदर मला सांगा तुम्ही, मग बाकी तुम्हाला मी त्या पद्धती समजून सांगतो. नाही माहिती सर. उत्तर सांगता येईल कोणाला?
वाचनपूर्व तास नाही सर. यस सर ट्राय करते. चौथा पर्याय श्रवण सर भाषण. चौथा पर्याय. चौथा पर्याय वाटते सर. चौथा पर्याय सर. चौथा पर्याय सर. तर चौथा पर्याय तुम्ही जो दिलेला आहे ते उत्तर अगदी 142 नंबरचा प्रश्न अतिशय बरोबर आहे. श्रवण भाषण पद्धती ऑडिओ लिंग्वियल मेथड वाचनपूर्व तासिकेमध्ये प्रत्यक्ष श्रवण करणे आणि पुन्हा भाषण करणे. काय 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 वाचन पूर्व तासिकेमध्ये म्हणजे वाचनाच्या अगोदर बरोबर ऐकणे आणि करणे याचा अवलंब करून हे कर. बरोबर अतिशय बरोबर उत्तर आहे. आता यातली रासियस जी पद्धत आहे, रासियस पद्धत म्हणजे काय तर जॉन रासियस नावाचा एक अमेरिकेचा प्रोफेसर होऊन गेलाय. त्यांनी ही मेथड तयार केलेली आहे फॉरेन लँग्वेजच्या संदर्भात आणि त्यांनी जी मेथड मांडली त्यांच्या मेथडलाच इंटेन्सिव्ह लँग्वेज मॉडेल असं म्हटलं जातं. तर अशी ती मेथड आहे. त्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. तर रासियस मेथड काय आहे ती, तर नाव लक्षात ठेवा जॉन आर्थर रासियस यांनी ती मेथड शोधून काढली म्हणून त्याला म्हटलं जातं रासियस मेथड. द गोल ऑफ रासियस मेथड इज टू मेक द पार्टिसिपेंट फील कम्फर्टेबल अँड नॅचरल विथ द लँग्वेज इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. म्हणजे कमी कालावधीमध्ये विद्यार्थ्याला अशी एक मेथड द्यायची की जो स्वतःला अगदी कम्फर्टेबल फील करेल, नॅचरल फील करेल आणि मग तो कमी वेळामध्ये ती लँग्वेज समजून घेण्याचा प्रयत्न करेल. याला म्हटलं जातं रासियस मेथड. त्यानंतर दुसरी जी मेथड आहे तिचं नाव आहे जनरेटिव्ह. बघा जनरेटिव्ह ट्रान्सफॉर्मेशनल. मी तुम्हाला ती पण मेथड आपण समजून घेऊ. आणि पुढचा एक पर्याय आता व्याकरण भाषांतर पद्धती, ती कदाचित तुम्हाला माहिती असेल. तर ही साधारणपणे ही जी मेथड आहे ट्रान्सफॉर्मेशनल मेथड ऑल्सो कॉल्ड एज जनरेटिव्ह ग्रामर मेथड पण आहे ती. रेकग्नाइज दॅट लिडरशिप अमॉंग द व्हेरियस एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स. आता वाक्याचे वेगवेगळे घटक असतात, कर्ता कर्म क्रियापद, बरोबर आहे की नाही. अमॉंग द पॉसिबल सेंटेन्स ऑफ लँग्वेज अँड युजेस प्रोसेस ऑफ रूल्स, त्यामध्ये नियम वापरले जातात. तर साधारणपणे याच्यामध्ये जे काही वाक्य आपण बोलणार आहोत किंवा वाचणार आहोत तर त्याचे घटक अगोदर समजावून सांगितले जातात. तर ही पद्धत आहे जनरेटिव्ह ट्रान्सफॉर्मेशनल अप्रोच. आणि व्याकरण भाषांतर पद्धतीमध्ये अगदी त्याच पद्धतीने आहे की ते वाचनापूर्वी जे आपण शिकवणार आहोत वाचन पूर्वमध्ये किंवा जे वाचायला लावणार आहोत वाचनाला, तर त्या वाचनामध्ये कोणकोणते ग्रामर संदर्भ आलेले आहेत तर त्याचे संदर्भ भाषांतर करून सांगणे असा त्याचा अर्थ होतो. 141 नंबरचा प्रश्न आपला बाकी आहे, तो कंप्लीट करूया आपण. नंबरचा प्रश्न आहे. सर मी वाचतो. वाचा वाचा. कोण वाचते? राजश्री बच्चा. बच्चा मॅडम तुम्ही राहिले ना वाचायचे आज. चला वाचा वाचा. बाळाचा चेहरा कमळासारखा आहे अधोरेखित शब्दात कोणता अलंकार सूचित होतो? तर उत्तर पर्याय क्रमांक 1 अतिशयोक्ती, 2 उत्प्रेक्षा, 3 उपमा, 4 रूपक. याचं उत्तर आहे सर पर्याय क्रमांक 3. अगदी बरोबर. बाळाचा चेहरा कमळासारखा म्हणजे इथे बाळाला उपमा दिलेली आहे, कमळाची उपमा दिलेली आहे म्हणून कमळासारखा. अतिशय बरोबर उत्तर दिलंय, अभिनंदन. पुढचा प्रश्न बघूया. अजून कोणी वाचला नसेल तर त्यांनी स्वतःहून सांगा. 143 नंबरचा प्रश्न आपण बघतोय आता. कोण वाचतंय? हँड रेज युअर हँड. ऍडमिन नावाने कोण आहे? ऍडमिन नावाने सर रेखा कदम आहे. रेखा कदम मॅडम, आज वाचायचं नाही का तुम्हाला? नाही सर, सगळे वाचतात ना, मग ऐकत होते सर. बरं आता तुम्ही वाचा, मग सगळ्यांना ऐकू द्या. बरं ठीक आहे सर. विराम चिन्हे योग्य पर्याय निवडा. 1. या सभेचे अध्यक्ष असतील इंद्रनाथ, साहित्य अकादमीचे सचिव. नंबर 2. या सभेचे अध्यक्ष असतील इंद्रनाथ, साहित्य अकादमीचे सचिव.
तुम्ही नंबर आता 3 काय करा मॅडम, डायरेक्ट उत्तरच मला विरामचिन्हांचा योग्य पर्याय सांगा. बरं ठीक आहे, चालेल सर. बघा विचार करून सांगा. सर पर्याय क्रमांक 4. सर पर्याय 4. पर्याय 4. बर, अजून वेगळं उत्तर? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बर सर पर्याय काय काय पर्याय क्रमांक तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. या सभेचे अध्यक्ष असतील इंद्रनाथ. इंद्रनाथ म्हटल्यानंतर स्वल्पविराम आणि ते असतील साहित्य अकादमीचे सचिव. फुल स्टॉप आलेला आहे. ओके, तर 143 प्रश्न आपले झालेले आहेत. अजून 7 प्रश्न बाकी आहेत आणि यांचा मेसेज मला येऊन गेलाय झूम वाल्यांचा की तुमची मीटिंग आता कॅन्सल होईल. त्यामुळे मी पुन्हा एकदा लिंक शेअर करेल. तोपर्यंत तुम्ही पाणी प्या, थोडं फ्रेश व्हा, पुन्हा 5 मिनिटांनी जॉईन होऊया. ओके, 7 प्रश्न राहिलेले कंप्लीट करूया. रेडी आहात सगळे? हो सर. ओके सर.